नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? तर आम्ही आज आमचा आहे ना पहिला ब्लॉग शूट करतोय. तर आम्हाला दिवस पण एकदम छान मिळाले आहे, की आज सासरवाडीला आम्हाला बोलवलेलं आहे वाण घेण्यासाठी. ओके. तर आता आमची सकाळपासून तयारी चालू झालेली आहे. आता जस्ट माझी अंघोळ झाली. ओके. बघूया आता माझी बायको काय करते ते. हे बघा, ही माझी बायको आहे निकिता. से हाय. बघ किती खुश आहे बघितली काय? मम्मीच्या घरी जायचंय म्हणून. पण माझं म्हणणं आहे वाण घ्यायला मला बोलवलेलं आहे. जावयांचा मान आहे. हिची काय गरज नाही. बघा बघा केवढा राग आला बघितलं. तू काय करतोय पण आता? नाश्ता बनवते ना. हा, पटकन पटकन नाश्ता बनव, आपण तयारी करून जाऊ पटकन. हे म्हणताय जसं की यांचा आज मी नसेल तर यांना कोणी बोलवणार आहे का तिकडे, हे तर समजायला हवं. निकिता क्विक क्विक खाताय तू एकदम. मला साडी घालायची ना. साडी घालणार आहे तू आज? व्हेरी गुड. पटापट नाश्ता कर आणि पटापट रेडी हो आपण. तर मित्रांनो हे बघा, माझी पूर्ण तयारी झालेली आहे. मी कधीपासून रेडी आणि माझ्या बायकोचं कधीच चाललं होतं की तू आज स्लो स्पीडवर आहे, आपल्याला त्याला 2x स्पीडवर न्यायचं आहे. मी 2x स्पीडवर 3x वर जाऊन माझं सगळे रेडी झालेले आहे, पण ही अजून सुद्धा आवडते. हे बघा निकिता काय, कारण की मला साडी घालायची होती, तुला काय शर्ट पॅन्ट घातलं झालं. हो तरी पण मग तू 2x स्पीड का बरं नेण्याला बरं? हे बघा बायको ॲग्रीच करणार नाही. हे बघा आधी बघा इथं आयरन. आहा किती छान दिसतेस ग तू. थँक्यू. साईड चाललाय आता गाडी काढायला. असं वाटतं जसं की कॉलेजलाच चाललाय की काय. लॅपटॉपची बॅग घेऊन. चलो चलो. सो गाईज आम्ही आता पोहोचलोय सासरवाडीला. आता मी खालीच आहे. हे बघा ही माझी आई पण आहे आमच्या सोबत. ही निकिता बघा एकदम पुढे पुढे बरोबर आहे. सासू माहेरी आली ना एकदम पटपट जाईल आता. हे बाय आमच्या सासूबाई 10 वाजता अजून स्वतःचीच तयारी नाहीये. चलो मित्रांनो, तर आम्ही फायनली वाण घेऊन घरी आलेलो आहे. आता एक एक गोष्टी आम्ही बघायची, आम्हाला काय काय मिळालं काय नाही मिळालं. तिकडे खूप सारा गोंधळ होता कार्यक्रमाचा, तुमचा वेळ गेला. तर बघूया आता काय काय गोष्टी मिळालेली आहे आणि बघतो आणि सांगतो तुम्हाला काय काय भेटलंय या जावयाला. बघा आता तुम्ही. बघितलंच पाहिजे की नाही. बघा बघा. येस येस. तर पहिले काय आहे ते बघूया आपण. शंकरपाळे. गोड शंकरपाळे काय गोडच आहे ना? गोड आहे ना. गोड आणि याच्यातला फरक नाही समजत. कळतं का मला? कसं विचारून घेतलेलं बरं की नाही. बरोबर. किचन मध्ये कधी ना आल्यावर असंच असतं. बरोबर की. तर जाऊ द्या, काय सांगावं यांना. नक्की घरी बनवले ना, बाहेरून आणलंय ना? नाही जे बाहेरून आणले ते सांगते ना काय काय झालं. ठीक आहे चालेल चालेल. हे बघा खूप ऑनेस्ट आहे माझी बायको. वाव, हे तर स्वीट आहे. आंब्याच्या वड्या मस्त आहे का? दिसायलाच किती भारी दिसते. टेस्ट किती छान असेल यांची. तुला आवडतं का ते? मग सगळं काय तुझ्यासाठीच का? तुला आवडतं का एवढंच विचारलंय. हे बघा हे असंच बायको असंच काहीतरी सुरुवात करते आणि भांडण करते. काही संबंध नाही. विषय कुठे कुठे पण एकटीच भांडण करते. आपण मग सुरुवात तू करते की नाही. मग संपायची काही गरज नाही ना. हे काय निकिता? ती फणसची पोळी. तू सांग सगळं. फणसची पोळी नाही. फणसची पोळी आहे. फणस खाल्लेलं आहे पण फणसाची पोळी फणसची पोळी फर्स्ट टाइम एकदम. कशी
छान आहे, मस्त काहीतरी नवीन काहीतरी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती का म्हणजे मला एक गोष्ट समजली की वाणामध्ये ना ही गोष्ट सगळ्यात महत्वाची असते. मोदक, अनारसा आणि अजून काय असतं का? खाऊ 33 नाही 33 नाही, 2च प्रकारच्या गोष्टी महत्वाच्या असतात. अजून गोष्ट होती मला आईने सांगितली पण मला आता आठवत नाहीये. काय? मोदक आणि अनारसे या गोष्टी आणि सगळ्यात हा बत्तासे. आणि बत्तासे पण आहे. अरे बत्तासे पण आहे बघ, हा ही 3ऱ्या नंबरची गोष्ट जी खूप महत्वाची आहे याच्यामध्ये. आणि अजून एक काय? सांगते, रेवडी. एवढी पण हम्म. तिळगुळ काय गोड गोड बोला. ही इलायची साईज साठी, ही लवंग पण साईज साठी, आणि खडी साखर जास्तच तिखट झाला तर गोड म्हणून. हे बघा, ही खोटं बोलते, हिच्याकडे अजिबात लक्ष नका देऊ. फक्त आज खरं बोलतो. लवंग स्पेशल हिच्यासाठी आहे. सासूबाईंनी सांगितलं हिने जर त्रास दिला ना तर लवंग खाऊ घालायची. हा, असं काही सांगितलं नाही. आणि दालचिनी पण हिला अजिबात आवडत नाही. ती त्यातलं बाकी सगळं इलायची हिचं- वाटून पण समजत नाही. सॉरी, इलायची. हे बघ, इलायची हिच्यासाठी हे असं आहे. माहिती त्यांना, राहू दे. ओ माय गॉड, किती छानसा आंबा आहे ना. पण सांग ना एखादं. हे बघा, हा पूर्ण सेट एकदम छान दिलेला आहे छोटासा तांबे आहे, याचा, पितळाचा तांबे. पितळाचा पूर्ण सेट आहे. 2 वाटी आहे. वाट्या आहे, एक ताट आहे आणि एक छोटा. याला काय म्हणतात? आरतीसाठी किंवा कापूर लावण्यासाठी वगैरे हा, असं असणार. वा, एक्झॅक्ट मला पण नाही माहिती. तुझ्यासाठी, माहिती मला, माझ्याकडून. तुझ्याकडनं नाही ती. मग छान आहे का साडी? मस्त दिलेली आहे. दाखवते व्हिडिओ, त्यांना पण बघू दे. नाही का, निकेतासाठी साडी. ती मला दिलेली साडी. तू दाखव ड्रेस. ओके, सो फायनली मला ड्रेस दिलेला आहे. व्हाईट शर्ट आहे, ते पॅक केलं आहे. ठीक आहे, आता खाल्लेलं आहे त्यामुळे हातभर शर्ट लागतील, त्यामुळे उघडत नाही याला. किती आवाज करते ते, ठेवते. आणि ही पॅन्ट छान आहे, कलर कॉम्बिनेशन आवडलं मला. चल घालून दाखवेल तुम्हाला एक दिवस. हो चालेल, मी घालून पण दाखवेल तुम्हाला. हो गाईज, आमचा हा अधिक महिन्याचा ब्लॉग आम्ही इथं संपवतोय. बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये पण नक्की भेटूया. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमचा पहिला ब्लॉग आहे, काही चुका झाल्या असतील, काही चुकलं असेल करताना तर समजून घ्या. हो. चलो बाय बाय गाईज, बाय कर त्यांना. बाय.